बाहेर कबुतरांनी एक कुठं अंडा दिलंय मम्मी बघन भांडे घासायचे जागे कुठं अंडा दिलंय काय आता कसं करायचं सांगा. मी तर नाही डोकं लावणार, मी पाप माती घेत नसतो. तुम्ही बघून घ्यायचं आपला सन्मान नाही. पाहिले तू पाहिलं दिसत नाही का नळ इथं काय पाणी वापरायची जागा आहे. तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज आपले 2-4 दिवसापासून ब्लॉगच नाही आला. आज मी व्लॉग बनवणार आहे. आज मी पूर्ण बनवून का माहीत नाही, कारण आता सध्या आहे ना हा बनन आज पूर्ण बनन. कारण आज आजची जी शेवटची कथा असते ती जास्त वेळ नसते, सकाळी असते 10 वाजता कथा आहे. आता 10 ते काहीतरी लईत घरी येऊस तर 12-12:30 होणार. तिथून पुढं पूर्ण ब्लॉग बनवू. आता सध्या रविवारच्या लय वेळ उकळायला ठेवला आहे. मग आता लक्षात आलं देऊ का तुला पण. गंध लावीत बसलो, तो गंध प्रॉपर लागला एक सांगा कमेंट मध्ये. हा तिथं स्पेशल गंध आहे, असंच लावते तिथे गंध. मी पण लावला. बाकी हे बी लावलंय शर्टला एकदम परफेक्ट चिटकवलंय. कसं वाटलं मी आता चहा आणि बिस्किट खाऊन. मम्मी तू येणार आहे का? नाही स्वयंपाक मी एकटाच जाणार आहे. गणेश तर पुढे गेला बी 7ला. मी पण निघतो आता थोड्या वेळात चहा बी घेऊन फ्रेश. युवा पथदर्शक का समावेश करने का सुनिश्चित किया. मैं सबकी तरफ से आपसे समय की काल से गाइस कथेला जाऊन आलो आम्ही. आणि कथा जी आहे ना जवळपास 1-1:30 वाजेपर्यंत चालली. तिथून पुढं महाप्रसादाचं जेवण केलं तिथं आम्ही. आणि त्याच्यानंतर आत्ता घरी आलो आहे. आणि आता जवळपास किती वाजले 4 कंप्लीट वाजले. म्हणजे किती दिवस तिकडं गेला माझं, जरा नगरमध्ये काम पण होतं ते पण केलं. आणि आता प्रॉपर ब्लॉग बनवणार आहे आजपासून. मग ब्लॉगमध्ये आता स्टे राहत जा. शक्यतो ब्लॉगच नव्हते आले 4 दिवसापासून 4-5 दिवसापासून. अरे कथा सुरू झाल्यापासून ब्लॉग नाही आले. कंटाळा येत होता मला काही बनवायचा. आतापासून आपण बनवू प्रॉपर ब्लॉग. बाकी आता आल्या आंघोळ केली मी फ्रेशमध्ये एकदम. लय गरम होतं बाहेर. बेकार नगरमधलं गरमी लय बेकार आहे आणि थंडी लय बेकार. गणेश तिकडं मोबाईल बघत बसलाय निवांत झोपलाय. ऊनच तेवढं बेकार होते. 5 वर नकलो कमी करते नाही ना हे होतं. मग आतून असं नाही का एक तर लय पाणी प्यायल्यामुळं असं पोट एक फुगलेलं असतं. असं वाटतं एक झोप काढावं लांब लचक मोठी आहे. मम्मीने ते बाहेर गेलेले पप्पा ते आले होते. त्यांना यायला मग 6 वाजता. काहीच जवळपास 6 वाजले. आम्ही झोपलो दुपारी. ना आपण मोबाईल बघत होतो. बाहेर कबुतरांनी एक कुठं अंडा दिलंय मम्मी बघन तुझी. तू दिलं दाखव. भांडे घासायचे जागे सर्व वाचून बघून दे. इथं अंडा दिलंय काय आता कसं करायचं सांगा. मागच्या असं एकदा दिलं होते 2 अंडे. आणि दोन्ही अंडे मधून पिल्लं पण बाहेर आले होते. आमच्याच इथे दिले गॅलरीत. आणि ते पिल्लं कशी तिकडून बघायची तिथं वरती तिथून बघू राहिली ते काय चाललं. कुठं ना वाढत होता गाडीत होता. आता काय करायचं ना मी तेच विचारलं. जीव घेता नाही याचं ना ते. मी तर नाही डोकं लावणार, मी पाप माती घेत नसतो. तुम्ही बघून घ्यायचं आपला सन्मान नाही. पाहिले तू पाहिलं दिसत नाही का नळ इथं काय पाणी वापरायची जागा आहे. गणेश इकडे गणेश गणेश इकडे गणेश 2 अंडे दिले इकडे ना. 2 अंडे बोलून द्या मला. मागच्या 2 अंडे दिले ना त्याच्यातून पिल्ले बी निघले होते. ते पिल्ले आम्ही सांभाळले. नंतर कुठे गेले रे? उडून गेले. इथपर्यंत सांभाळले ते. आता ही एकटा कुठं ओढून बसले. मला तर ते उचलू पण वाटत तिथे खूप पोर राहिलंय का उचलू. पण त्याला समजत नाही की भांडे घासायची जागा आहे. त्याला जाऊन सांग, मला नको सांग. वरून पाहते त्याच्या अंड्याला काही करतं पाहिजे.
काय तिथून बघत हा दिसलं गाईस पाहिलं करून बघत आहे तुम्ही तिथून बघत आहे इकडे अंड्याला काही करतो काय पण इथं तिने करून दिलं असं त्याला जाऊन विचार त्यांचा लाड केला का मग लय राडा करते कारण मग सगळ्या गेला लागत गाईज सध्या आता आहे ना जवळपास 8:45 वाजलेत आणि ब्लॉगच नाही बनवलं मी जिमला गेलो होतो बाकी सध्या ओट्सचं आणि केळीचं दुधाचं मिश्रण करून मिल्कशेक बनवतोय मी तुम्हाला दाखवत होतो कसं बनवायचं ते मग पाहिलंच ब्लॉगमध्ये मी याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आहे ना एकच केळीचं बनवतोय ते जास्त लय मोठं मग अर्धा लिटरच्या वर होतं ते प्यायला लय जोड जातं मला त्याच्यामुळं आता एकच केळीचं बनवतो काय काय आम्ही लाईट का बंद ठेवतो माहिती आहे का हे छोटा लाईट चालू ठेवतो त्याने काय होतं हे मोठ्या लाईट नको ते येत नसतं आता ते तिथेच राहणार त्याला ते पप्पाच्या हाताने टाकून घेते बाबा आपल्याला काय तिथं भांडे घासावं लागते मला तुला बघू चढ जाऊ दे गाईज हे थोडेसे ओट्स आहे ना आपण याच्यात काढून घेऊ 2 मिनिटं आवाज कमी ठेवले मग मी मोबाईलचं थोडेसे ओट्स घेतलेत आणि हे मिक्सर ऑटो काढून घेऊ बारीक पेस्ट एकदम मुंग्या बघ ना एकदा काय केलं तर माहिती आहे मी इकडं दाखवेल हे झालं का तयार साखर सगळं टाकून थेंब घेतला इथं ठेवला एक इथं ठेवला आणि एक इथं ठेवलं मग ते एक मुंगीने ते बघितलं ते आणि थोडंसं नाही का टेस्ट करून पाहिलं असं ते लय आवडलं ते लगेच तिने स्वतः नाही खाल्लं पळत पहिले मुंग्यांना सांगायला गेली त्याच्यामध्ये मी पाहिलं आणि मग त्यांनी जो घोळका केला आणि खायला लागले मग हे पाहिजे मी तरी एकट्याने आनंद नाही घेतला त्यांनी सगळ्यांना मिळून तिचा आनंद घेतला मी तरी म्हणलंय मुंग्या वाढव कसं करायला एवढे ये वाढव राहिलाय मुंग्या खाऊ केळी सोलून ठेवली आई माझ्या लक्षात नाही पहिले सोलून ठेवली ते पहिलं नंतर लक्षात आलं आपल्याला आधी मिक्सर वाटं काढायचं आणि बारीक व्हायला पाहिजे म्हणून आणि दूध पण टाकू लगेच थोडंसं लगेच जास्त दूध नाही टाकायचं म्हणजे जेणेकरून काय होतं केळी चांगली बारीक होती मिक्सर काय आपल्यालाही भारी नाही आहे त्याच्यामुळं ते लय लवकर म्हणजे नाही का लय बारीक नाही होते काय केलं आता तुम्ही किरपुडं गेलं काहीतरी आता बऱ्यापैकी बारीक झालं आता बिंदा दूध टाकू शकतो आपण हे जर 2 केळीचं केलं ना अर्धा लिटरच्या वर होतं ते 1.5 लिटर एवढं प्यायचं लय जोड जातं ते आणि त्याच्यात ओढच बिळचाच ना गण्यात लय आवडतच नाही ते गण्याला लय चिड येते त्याची किळच लय म्हणतं गणेशला नाही पण हे कसं असतं मग तिला बुंदी खायला लागलं तुम्हाला पोट साठवलं बुंदी खाल्ली नाही तिला महाप्रसाद का गणेशला आवडत एकदा तिने ओट्स खाल्ले त्याच्यावर परत आयुष्यात खाल्ले अजून खाणार नाही तुम्हाला जा दिवस मी जेवण नसून पिलो तरी ओढ एवढं बी काही वाईट नको बोलू भाऊ तिने ते माणसाला चांगली एनर्जी भेटली असं बनवलं पण नाही यार काय चांगलं वाटलं काय ओढच बनवलं हो ते जिमवाल्यांसाठी बनवले ते काय उघड बरे एक हात मोबाईल झाला उघडत आहे ना तो आपण गोष्टी पण नाही नाही हे केळी बिळी साखर टाकले ना अजिबात घाण लागेल अजिबात हा आता तरी बी काही तांबभर बनलंय थोडंसं दूध अजून टाकू म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल तांबभर याच्यातच टाकू चहा नको मग मी मला आता मी हे पितो याच्यात काही साखर टाकायची विसरलं मी ॲज युजल उद्या राम कथा आहे हा उद्या 100% जायचं तुला मोठे मावळ कचरा डब्यात टाक मराठीतून करतात ना रे नाही हिंदीतून हा हिंदीतले आहेत का ते हा तुम्हाला विश्वास साखर आहे पुढे साखर आहे आमच्या गावाकडे काही साखर नाही म्हणत आजी साखर आहे म्हणते साखर आहे आम्ही गाव इथं कसं साखर म्हणायचं मी लहानपणी गावाकडे 2-3 महिने गेलं का साखराला साखर आहे आणि पत्तीला बुकणी तुपलं मपलं हे शिकून यायचं बरं का शिकून आलो का मग मम्मीला खावडायची म्हणजे हे शब्द शिकून आला का तो तुपलं मपलं काय लावलंय तो बरं काय बुकणी ग हा पत्तीला बुकणी साखरला साखरे आहे असे शब्द शिकून यायचं मी याला आपल्याला ते सुपली बॅट असं दाखवायचं काय म्हणतो बोल सुपली झालं हा सुपली सुपली नाही सुकडी सुपली नाही सुपलीला आहे ना सुपलीच म्हणते बाकी काही सुपली नाही सुकडी खायचो आपण काय भेटायची गिडले गिडे जल्ले
गोड झालं तर चांगलं आहे. मग एवढं कशाला लागतात ते, आणि त्या ओट्स असते आणि केळी ते सगळं असतं. त्याचं काम मी घटमुट ओट्सचा रस देऊ का 1 चम्मच? औषधावर लागतं का नाही सिरियसली? साखर टाकल्यामुळे जरा बरं लागतं. प्यायचं का? पेन थोडंसं आता 1 चम्मच होणे पिऊ प्लीज. नाही ऐक ना, हे रा ऐक ना, असं का? अरे 1 चम्मच पिऊन बघ, गोड केलेलं आहे. आता माझ्याक नाही करायच्या. इकडे अरे घाण नाही लागत म्हणते तुला, त्याला समजत का? नवट्स नाही लागत त्याला. इकडे म्हणजे बळच पाहिजे तो काय दाल बळच काय लावली त्याला. मै बुंदी मम्मी मला माहिती एवढं पोट फुल होणार आहे. मला मुद्दाम एक टाकली आणि तिथं ते सगळं चेक करून राहिले. एक दाणा सगळं टाक नाही का, 2-4 दाणे ते सगळं साफ करायला लावलं. मग अरे एवढा नियम आहे मम्मी. काही लय भारी विषय होता. म्हणजे कथेमध्ये जे महाप्रसाद होता, त्या महाप्रसाद वायाला थोडा सुद्धा. अरे मग बुंदी उरली ती थोडीशी बरं का, एवढीच उरली असून ताटात टाकून द्या ना म्हणले. एवढी खाय म्हणले पहिले, त्याशिवाय नाही भेटणार. ताट टाकतात का तिथंच उभं होतं. एक दाखव ताट चल नाही खाल्लं बस. हे असं पाहिजे. आपले लोक भरू फेकून देतात, म्हणजे परत वाढायला आले पाहिजे. नाही पेणार का मग तू? ऐक आवाज ऐक ना, आवाज ऐक. तू ढसा आता हे बेल ती पेन का आता दही आणायचं आणि रोज दुपारच्याला टाकायचं. ते लय चांगलं असतं म्हणते गावाकडे ना. गावाकडे दही किती यायचं मम्मी? 10 रुपयाचं एवढं तांब्या. ऐक ना माझं ऐक ना. आता ते अर्धा गल्लास होतं कोणतं दही आपली दही घेतलं होता आणि गल्लासमध्ये टाकलं का थोडं पाणी टाकायचं. एवढं सगळं पाणी टाकायचं. अर्धाचं गल्लास ना, अर्धाचं थोडंसं कमी पाणी टाकायचं. मग साखर टाकायची अर्धी वाटी, अर्धीच मग नाही का 2 गल्लास घ्यायचं. असंच करायचं. मम्मी कसं बनलं तर मागच्या डेंजर तयार करतो ते. सुद्धा घेऊ शकत नाही, एवढं वाईट. कशा लागत होता? असं वाटलं उलटी केली कोणतरी. अरे मला वाटलं तू एकदा म्हणलं होता काय ना, पाण्यामध्ये जास्त पाणी टाकायचं आणि कमी दही टाकायचं. काय असं वास का मारत होता? 10 रुपये त्यांनी काय टाकलं होतं? 10 रुपयाचं दही टाकलं आणि बॉटल भर पाणी टाकलं आणि असं काय टाकलं? त्यात टाकलं काय होतं? घाण वास यायचा अर्थाचा. ते म्हणजे या बोटं ते केलं, त्याला वाटलं मी केलं. टाकली, कोथिंबीर टाकली, सगळं टाकलं होतं. नंतर काय घाण लागली, मीठ टाकलं. घाण म्हणजे डायरेक्ट वाकरीच. मीठ आणि साखर एकत्र झालं. मी आलो घरी, कुठं गेलतो काय कॉलेजला गेलतो. मग मी लगेच सांगायला लागले हिने उलटी तयार केली प्यायला. घरी येत नाही का? आणि त्या दिवशी आपण लस्सी केलती, त्या दिवशी लस्सी केलती. एकच नंबर. मी करतो ना ते लय भारी. हा एकदा केलती, चांगली केलती. दादाने केली होती लस्सी, क्रीमी होती ती एकदम. cream तयार झाली. क्रीमी कशामुळे झाली सांग बरं? दही जास्त असतं. नाही, मिक्सर वाटाय ना त्याला फेस येऊन दिला. हा ते पेस्ट मी असं तुला काय आता दया मला नको ये राहू दे तुला प्यायचं. लगे अंदाज चालता इथे एवढ्या रात्री जातात दही ताक पिती का तू? करून दाखव. म्हणजे मम्मीला प्यायचं म्हणून ती करून दाखव कसं नाही. असंच पोहे बी करायचं, पोहे करून दाखव बरं. तुला भारी करतो एकदा करून दाखव. खायचे असले ना मी असं एकदा पोहे कशी केली तू इथं बसली ते आठवतो का? दुखत होतं तेव्हा आई शपथ का नाही.
नाही माझं दुखत असले मला टेन्शन नाही का तुम्ही खायला करून देतात मग चपात्या पण करून देतो काही कळायला मला खायला लेकरं करून देतो मागल ते कसं करून दिलं भाकरी वगैरे हा तेव्हा मला उठता येत नव्हतं